नमस्कार मित्रांनो, आज आम्ही उसाला सोडत आहे फॉस्फरिक ॲसिड. तर उसाला लास्ट डोस खताचा डोस देऊन 15 दिवस झालेले, तर म्हटलं की आज फॉस्फरिक ॲसिडचा डोस घ्यावं. तर ऑलरेडी पाणी भरलं होतं बॅरलमध्ये, तर अशा रीतीने मी 3 लिटर फॉस्फरिक ॲसिड टाकून घेतलं, जे की आम्ही 1.5 एकरला सोडणार आहे. तर आधी मला पाणी स्वच्छच वाटलेले, पण जेव्हा मी ॲसिड टाकून घेतलं तर खाली असलेलं शेवाळ सगळं रिॲक्शननी वरती आलं. तर अशाच रीतीने मी मिक्स करून घेतलं आणि एस टी पीचा पाईप टाकून ड्रिपचं पाईप चालू करून घेतलं आणि इंजन चालू करून घेतलं. तर मी तेवढ्यात ॲसिडच्या बॉटलला म्हणजे डब्याला बघितलं, तर डब्यावर मेड इन तायवान आहे. हे अनफॉर्च्युनेट आहे आपल्यासाठी, कारण आम्ही मेड इन तायवान यूज करतो आहे. मी पण हे व्हिडिओ करताना बघितलं, तर मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. की मला नॉर्मली वाटलं होतं की हे मेड इन इंडियाच असेल, पण मी जेव्हा बॉटल बघितलं तेव्हा कळालं. तर नंतर मी उसाकडं जाऊन बघितलं, तर ड्रीप वगैरे प्रॉपर पाणी पडत आहे का, तर सगळं इकडं व्यवस्थित होतं. मग परत जाऊन मी बॅरेलला बघितलं, तर बऱ्यापैकी खाली गेलेलं. तर तुम्ही कसं खत सोडता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तेवढ्या सुचलं की नाळाचे रोपं आहेत त्यांना ॲसिड टाकून घ्यावं. मी ॲसिड टाकल्यावर बघा हे कसं रिॲक्शन होतं आहे आणि कसं बुडबुडे येत आहेत. तर हे खूप कडक असतो आणि मुळांना ह्याचा हेल्प होतो, आणि तर मुळाच्या वाढीस यांचा हेल्प होतो. तर अशा रीतीने मी ह्यांना 2 नारळाच्या रोपांना थोडं थोडं टाकून घेतलं. मग येऊन चेक केलं, तर बॅरेलमध्ये बऱ्यापैकी संपलं होतं. ह्यांना विरघळायची खतासारखं विरघळायचं डिफिकल्ट नाही एवढं, कारण लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळं नुसतं पाणी सोडल्यासारखं आहे. तर 2-3 वेळा पाणी टाकायची गरज नाही. तर आम्ही अशा रीतीने फॉस्फरिक ॲसिड सोडून घेतलं. 1.5 एकर उसाला 3 लिटर असं. तर कमेंट करून सांगा तुम्ही कसं सोडता, ॲसिड वगैरे सोडता का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.